सोशल मीडियावरती मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे फोटो व्हायरल झाले. ते फोटो व्हायरल झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राने बघितले, संपूर्ण देशाने बघितले. संपूर्ण देश, संपूर्ण महाराष्ट्र काल तो फोटो बघून रडू लागला. कारण की एवढ्या क्रूर पद्धतीने, एवढ्या अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे. काहीही गुन्हा नसताना एका कंपनीचे सिक्युरिटी गार्ड सिद्धार्थ सोनवणे यांना त्या वाल्मिक कराड यांचे गुंड मारत होते आणि जाब विचारण्यासाठी गावचे प्रमुख सरपंच असल्या या कारणाने जाब विचारण्यासाठी ते तिथे गेले आणि विचारलं की आमच्या गावकऱ्यांना तुम्ही का मारत आहात. एवढ्या क्षुल्लक कारणावरून तुम्ही संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच यांना एका प्राण्याला बी एवढं क्रूर पद्धतीने मारल्या जात नाहीये. तुम्ही एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली. अहो खाटीक पण प्राण्यांना एवढ्या क्रूर पद्धतीने मारत नाही हो. कालचे फोटो बघून एवढ्या सगळा महाराष्ट्र हळहळला, सगळा देश हळहळला हो. एवढं क्रूर पद्धतीने तुम्ही त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करून मारण्यात आलेलं आहे. अहो खाटीक तरी प्राण्यांना पाणी पाजून मारतो, तुम्ही बिना पाण्याचा माणूस मारला, तो बी प्रतिष्ठित आणि गावचा सरपंच. तुम्ही एवढ्या क्रूर पद्धतीने जर तुम्ही लोकांना मारत असेल तर तुम्ही महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलेला आहे? या महाराष्ट्रामध्ये शासन आहे का नाही आहे? या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे का नाही आहे तुम्हाला विचारायला? तुम्ही एवढ्या क्रूर पद्धतीने लोकांना मारता. अहो पाणी मागितलं तर तुम्ही त्यांच्या तोंडावरती लघुशंका करता. एवढ्या क्रूर पद्धतीने तुम्ही त्यांना मारलं. सगळा महाराष्ट्र काल रडू लागला ते फोटो बघून. आणि एकच अर्थ हात निघू लागली महाराष्ट्राच्या प्रत्येक गोरगरीब आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटू लागलं की या हत्याकांडामध्ये जेवढेही आरोपी असतील, तो आकाचा आका असो की त्या आकाच्या वरला आका असो, या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण की तुम्ही अशा अमानुष पद्धतीने त्यांचे काल फोटो बघितल्यावर सगळा महाराष्ट्र रडू लागला. तुम्ही एवढ्या क्रूर पद्धतीने त्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे. एवढ्या क्रूर पद्धतीने जनावराला बी कोणी मारत नाहीये. तुम्ही एवढ्या क्रूर पद्धतीने अहो पाठीवर पायावर रक्ताच्या गाठी येऊस तर तुम्ही मारला आणि व्हिडिओ कॉल करून तुम्ही सांगू लागले की मारलं म्हणून आम्ही. एवढ्या क्रूर पद्धतीने तुम्ही मारताय लोकांना. महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही आहे? मला तर असंच वाटतं की लोकशाही जिवंत नाहीये. कारण की परभणीचं एक प्रकरण आहे. परभणीचा तो सूर्यवंशी या संविधान रक्षकाला तुम्ही पोलीस कोठडीमध्ये मारलं. कारण की संविधानामुळे हा देश चालतो. संविधानामुळे हा देश चालतो. तुम्ही त्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या संविधान रक्षकाला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कोंडून मारलं. मला आज या दोनच विषयावर बोलायचं आहे. एक परभणीचं प्रकरण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण. तुम्ही संतोष अण्णाला तर क्रूर पद्धतीने मारलं. कारण की लोकशाही तुम्ही जिवंत ठेवलेली नाहीये. एवढ्या क्रूर पद्धतीने तुम्ही त्यांना मारलं आणि मारून तुम्ही त्यांना पाणी सुद्धा पाजलेलं नाही. पाणी मागितलं तर तुम्ही त्यांच्या तोंडावरती लघुशंका केली. तुम्हाला माणुसकी नावाची गोष्ट राहिलेली नाही. आणि बीड जिल्हा हा एक कुख्यात बिहार म्हणून ओळखल्या जाणारा आणि तुम्ही पूर्ण महाराष्ट्र तुम्ही बिहार करू इच्छित आहे का? महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक व्यक्तीची एकच हक आहे, संतोष देशमुख यांना मारणाऱ्यांना फाशीच झाली पाहिजे. मोका लावून उपयोग नाही. मोका तर लावला तुम्ही. मोका लावून समस्त महाराष्ट्राला तुम्ही जशी धडक लावून दिली, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर मोका लावला, तुम्ही त्यांच्यावर फाशीची शिक्षा देईपर्यंत त्यांना सोडू नका. कारण की त्यांनी अमानुष पद्धतीने जनावराला मारत नाहीत अशा पद्धतीने मारण्यात आलेले. खाटीक तरी जनावराला पाणी पाजतो आणि मग मारतो. महाराष्ट्रातील सर्व खाटीक समाजाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत. मला फक्त तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही तरी जनावराला पाणी पाजता आणि मारता, पण हे कुख्यात गुंड जे मानवतेच्या भूमीमध्ये राहून, या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये राहून अशा क्रूर पद्धतीने मानवाचा हत्याकांड करतात आणि पाणी बी देत नाहीत. आणि त्यांच्या रक्ताच्या गाठी बघून सगळा महाराष्ट्राने काल त्यांचे फोटो बघितले. सगळा महाराष्ट्र काल रडू लागला. आणि त्या परभणीचं प्रकरण सोमनाथ सूर्यवंशी या संविधान रक्षकाला तुम्ही
अमानुष पद्धतीने जेलमध्ये मारलं. अशा महाराष्ट्रामध्ये खूप काही घटना आहेत. फडणवीस साहेब, तुम्ही गृहमंत्री पदाचं सूत्र हाती घेतल्याच्या नंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्या परभणी जिल्ह्यामध्ये 2 घटना घडतात. एक सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या संविधान रक्षकाचा मृत्यू, आणि आताच नुकतेच फेब्रुवारीच्या 25 तारखेला त्या परभणीमध्ये एका 12 वर्षीय किंवा 10 वर्षीय मुलीवर अमानुष पद्धतीने एक दिवस अत्याचार केला जातो. आजची ताजी घटना आहे. त्या बी घटनेचा तुम्ही गांभीर्याने विचार करून त्या संबंधित आरोपीला, ते आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत. कळकुटे नावाचा आहे आणि एक दुसरा काय नाव आहे माहीत नाही, परंतु पेपरला मी वाचलं आहे. त्या दोन्ही आरोपीला फास्ट कोर्टामध्ये घेऊन त्यांचा निकाल लागला पाहिजे. कारण की एका भंगार वेचणाऱ्या मुलीला अमानुष पद्धतीने एक दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. तुम्ही गृहमंत्री झाल्यापासून, माननीय साहेब, मला तुमच्यावर रोष नाही आहे. मला तुम्हाला काही मला बोलायचं नाही आहे जास्त खालच्या भाषेमध्ये. मला फक्त एकच सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या संताच्या भूमीमध्ये नेमकं महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे? महाराष्ट्र हा बिहार होतोय का? नेमकं तुम्ही ह्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन, तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हापासून, तुम्ही गृहमंत्री पदाचा चार्ज घेतलाय तेव्हापासून, मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या महाराष्ट्रामध्ये घटनाचा क्रम वाढत चाललेला आहे. संतोष अण्णा देशमुख यांना क्रूर पद्धतीने मारण्यात आलं. परभणीमध्ये संविधान रक्षक या संविधानावर देश चालतो. या संविधानावर प्रत्येक देशातील, आपल्या देशातील सर्व राज्य चालतात. या संविधानामुळे तुम्ही या संविधानाची शपथ घेऊन या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या प्रमुख पदावर आहात. संविधानाची शपथ घेऊन प्रत्येक संविधानिक पदावर बसणारा प्रत्येक मंत्री, प्रत्येक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री ह्या संविधानाचे रक्षक आहेत. आणि संविधानावर कोणी गालबोट आणि गदारोळ आणत असेल तर या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही अपराध नाही. आणि त्या परभणीच्या संविधान रक्षकाला, सोमनाथ सूर्यवंशीला, पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये गाठी येऊस्तर मारलेला आहे. आणि तुम्ही काय करत होतात? अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांनी पायी यात्रा काढून मुंबईच्या दिशेने येऊ लागले तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही. तुम्ही ही एक दखल घेतली जावे आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण की त्यांची ही सगळं महाराष्ट्र काल रडलेलं आहे. साहेब, तुम्हाला माझी हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे साहेब, की महाराष्ट्र पेटून उठलेला आहे कालच्या फोटोनी. तुम्ही वेळेत दखल घ्या आणि पोलीस प्रशासनाला टाईट करा. पोलीस प्रशासनाला सांगा की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये वाढत्या गुन्हेगारीला कसा आळा बसेल यावर गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या सर्व बांधवांना माझी नम्र विनंती आहे, मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला जाब विचारला पाहिजे. संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला जाब विचारला पाहिजे. या महाराष्ट्राचा बिहार होण्याच्या मार्गावर आहे. कारण की जेव्हापासून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, जेव्हापासून देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले, तेव्हापासून तुमच्या 2 टर्म चांगल्या गेल्या साहेब, परंतु ही टर्म तुम्ही व्यवस्थित लक्ष देत नाहीये असं या महाराष्ट्रामध्ये निदर्शनात आलेलं आहे. तुम्ही चार्ज घेतल्यापासून तुम्ही आतापर्यंत किती घटना घडल्या? पुण्याच्या स्वारगेटची घटना घडली, या भोकरदनमध्ये, जालना जिल्ह्यामध्ये नुकतीच काल अमानुष पद्धतीने एका व्यक्तीला चटके देऊन, त्याच्या गुप्तांगाला चटके देऊन, त्याच्या विविध भागाला चटके देऊन त्याला काल मंदिरात प्रवेश नाकारला. ही एक घटना. 2 नंबरची घटना पैठणची स्वारगेट. 3 नंबरची घटना म्हणजे 1 नंबरची घटना तर खरी मस्साजोग, ती खूप भीषण घटना आहे. मस्साजोगच्या सरपंच साहेबांना न्याय मिळाला पाहिजे, समस्त महाराष्ट्राची हाक आहे. त्यानंतरची परभणीची घटना, परभणीला एकच घटना नाही, काल 25 फेब्रुवारी रोजी एका लहान मुलीला एक दिवस त्या कॅनलच्या पुलाच्या खाली एक दिवस एक रात्र त्यांनी अमानुष पद्धतीने अत्याचार केलेला आहे. त्यांच्यावर
कोणता तो कायदा, पोक्सो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझ्ड ॲक्टच्या नुसार, पोक्सो कायद्यानुसार त्या परभणीच्या घटनेच्या त्या लहान भंगार वेचणाऱ्या मुलीवर एक दिवस अत्याचार झालेला आहे. त्या मुलीचाही प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना पण न्याय मिळाला पाहिजे. एवढंच मी या क्षणी बोलतो. आणि समस्त देवेंद्र फडणवीस साहेब, मला तुमचं मन दुखवायचं नाही आहे. तुम्ही एक सक्षम शासनकर्ते आहात, तुम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे आहात, पण तुम्ही या सगळ्या घटना, आपल्या महाराष्ट्राचा छोटा बिहार होतं, या घटनेच्या माध्यमातून तुम्ही वेळेत दखल घेतली पाहिजे. नुकताच धनंजय मुंडे साहेबाचा तुम्ही राजीनामा घेतला. राजीनामा घेऊन चालत नाही. राजीनामा घेतल्याने तो प्रश्न सुटत नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख साहेबाची मारेकऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना हॅशटॅग फाशी, फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅशटॅग फाशीच चालणार आहे, तुम्ही त्यांना फाशी दिली पाहिजे. कारण की जनावराच्या पद्धतीने, अमानुष पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे. त्यामुळे या महाराष्ट्राचा बिहार होण्यापासून वाचवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती असेल की या घटना वाढत आहेत, महाराष्ट्राचे बिहार होऊ देऊ नका. तुम्ही एक सक्षम आणि मजबूत शासनकर्ते आहात. जय हिंद.